सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात काल जयंत पाटलांनी पूर परिस्थिती पाहण्याकरता भेट दिली। या दरम्यान त्यांनी महापुराचं आलेलं संकट इतकं भयानक आहे, सरकारनं सरसकट एकरी 50,000 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात करण्याची मागणी जयंत पाटलांनी केली आहे। शेतकऱ्यांना एकराची भाषा कळते, हेक्टरची नाही, त्यामुळे सरसकट 50,000 एकरी द्यावी ही सध्याची गरज असून आता पंचनामे करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। यासाठी एनडीआरएफ मध्ये असणारे निकष बदलण्याची गरज असून आता क्षेत्राची मर्यादा ठेवू नये असं त्यांनी यावेळी सांगितलं। एवढं नुकसान झालेलं आहे की सरकारने कोणत्याही परिस्थितीत ताबडतोबीनं या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई ही दिलीच पाहिजे आणि ती ताबडतोब द्यावी, सरसकट द्यावी। पंचनामा करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण सर्व ठिकाणी 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालाय। गावाच्या गावं पाण्याखाली गेलेत, त्यामुळं गावांचे पंचनामे करून वेळ घालवण्याची गरज नाही। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील सोलापूर नंतर आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी जयंत पाटलांचा बीड जिल्ह्यात दौरा आहे। बांधावर भेट देऊन नुकसानीची पाहणी ते करणार आहेत। संपूर्ण राज्यात नुसता पावसानं हाहाकार माजवला असताना अशा वेळी शेतकऱ्यांना धीर देणं महत्त्वाचं आहे, यासाठी हा दौरा आहे। दौऱ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस ते करणार आहेत।